आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे जे आहेत. खरं तर संदीपजी, आपलं टी व्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. राज्यातील अधिकाऱ्यांनी हिंदीची भाषा सक्ती करण्यात आलेली, याकडे कसं पाहता आपण? ना मूर्खपणा आहे. एक तर राज्य सरकारला गरज नाही आहे की अधिकाऱ्यांनी हिंदी शिकावयाची. मुळात इथले जे अधिकारी आहेत, जे महाराष्ट्रात काम करत आहेत, त्यांनी हिंदी शिकणं अपेक्षित नाही आहे. महाराष्ट्रात जे काम करायला येत आहेत त्यांनी मराठी शिकणं अपेक्षित आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षा लादून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे की परीक्षा त्वरित रद्द करावी. अन्यथा परीक्षा केंद्राच्या बाहेर जो काय तमाशा होईल त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील. खरं तर 28 जूनला परीक्षा घेण्यात येणार आहे, तर मनसे ही परीक्षा होऊ देणार की नाही? मग तुम्हाला सांगितलं ना, जर आमची विनंती आहे राज्य सरकारला की अशा प्रकारे कुठलीही परीक्षेची आवश्यकता नाही, त्यांनी ती घेऊ नये, त्यांनी ती रद्द करावी. आणि जर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर जो काय तमाशा होईल परीक्षा केंद्राच्या बाहेर त्याची जबाबदारी राज्य सरकारची राहील. आसिम सरोदे असं देखील म्हणतात आहे की बेकायदेशीर वागण्यासाठी प्रवृत्ती करणारी विधाने कोणी करू नये, राज ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. बघा, एक तर कायदा आणि भावना ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. कायदा कायद्याच्या जागी आहे, भावना भावनेच्या जागी आहे. आणि भावना व्यक्त करायला असीम सरोदेंच्या परवानगीची गरज नाही. आमच्या ज्या भावना व्यक्त केल्यात त्या केल्यात. ज्यांना जे करायचं ते त्यांनी करावं. खरं तर ममता बॅनर्जींचा मोठा पराभव झालेला आहे, त्या राजीनामा देणार नाही असं त्यांनी मोठं विधान केलेलं आहे, याकडे कसं पाहता? मला माहीत नाही, ममताजींनाच विचारा. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत होते मनसे नेते संदीप देशपांडे. यांचं असं म्हणणं आहे की येणारी जी 28 जूनला जी परीक्षा आहे ती आम्ही होऊ देणार नाही, असं त्यांनी मोठं विधान सुद्धा केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह मी रवी कराड, TV 9 मराठी, दादर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.